महादरवाज्यावरची नौबत झडली. राजा रायगडी आल्याचं साऱ्या गडाला का समजलं. राजांची पालखी होळी चौकात आली. राजा पायउतार झालं. मोरपंथ आनाजी राजांच्या स्वागताला हजर होता. राजांची नजर सर्वांवर फिरली. युवराज संभाजी आता राजाराम त्यांच्या नजरेत आलं नाही. आनाजी युवराज कुठं आहेत? गडावर आहेत ना? जी आपल्या महालात असते. राजांनी शिरकाईचे दर्शन घेतलं. सर्वांसह बोललं ते नगारखान्यापाशी आलं. नगारखान्यावर भगवा ध्वजा फडकत होता. राजांनी त्यांना वंदन केलं आणि नगारखान्याच्या भव्य कमानीत पाऊल ठेवतात नगारखान्याची नौबत निनादली. राजांच्या बरोबर रघुनाथ पंत चालत होतं. गडाचं वैभव पाहून थक्क झालं. सर्व मंडळींना सदरे सोडून राजा आपल्या महाली आलं आणि राजांच्या महालात धुपाचा आवाज दरवत होता. राजा महालात आलं तेव्हा पुतळाबाई महालात वाट पाहत होत्या. राजांनी आपला टोप पुतळाबाईच्या हाती दिला. राजाने दुसऱ्या तलवार उतरली, तीही पुतळाबाईंच्या हाती दिली. राजा बैठकीवर बसलं. तब्येत कशी आहे? छान आहे. दैवयोगाने आम्ही बचावलं. शंभूबाळांनी सांगितलं तेव्हा कळलं. का? त्याआधी आमचं कुशल आम्ही गडावर कळवलं. तुम्हाला सांगितलं नाही? पुतळाबाईंनी नकारार्थी म्हणाली. राजांनी विचारलं, आणि थोरल्या राणीसाहेब कुठं आहे? महाली असतील. आणि राजाराम? तेही तिथंच असतील. युवराज? ते आपल्या महाली असावे. राजांच्याकडे पाहण्याचा धीर पुतळाबाईंना झाला नाही. राजांनी परत विचारलं, थोरल्या राणीसाहेबांची प्रकृती ठीक आहे ना? असावी, पण मला माहीत नाही. पुतळा असावी असलेली भाषा कुठली? एक स्थळी राहून तुम्हाला युवराजांचा पत्ता नाही, राणीसाहेबांची बातमी नाही, त्या बोलत नाही. छान. 6-7 महिन्यांनी आम्ही गडावर येतो. आमच्या समोर युवराज नाही, साऱ्यांचा बहिष्कार दिसतो. पुतळाबाई काही बोलले नाही. राजांची नजर दरवाजाशी गेली. येसूबाई तिथं उभ्या होत्या. राजांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली. ते आनंदाने म्हणाले, येसू आत ये ना, का तूही आमच्यावर रागावलीस? येसूबाई आत आल्या. त्यांनी राजांना त्रिवार नमस्कार केला. येसूबाई उठल्या. त्यांनी डोळ्यांना पदर लागतात राजा घाबरत झाला. येसूच्या पाठीवर हात ठेवून त्यांनी विचारलं, येसू काय झालं बाळ? येसूबाईंनी मान वर केले. ते म्हणाले, आबासाहेब आपल्याला पाहिलं आणि रडू आलं. राजा हसत म्हणाले, छान. आम्हाला पाहून लोक भेटतात, क्वचित आनंदित होतात, पण आम्हाला पाहतात रडू येणारी तूच आहेस. राणीसाहेब आम्ही आजारी होतो ना, तेव्हा अनेक वेळा ही पोरं स्वप्नात यायची. हो, येसूबाई म्हणाले, एवढे आजारी पडलात पण आम्हाला बोलवलं नाहीत. आम्ही आजारी? आम्ही कसं बोलवणार? तुम्ही यायचं होतं ना. राजा बोलून गेलं. पुतळाबाईंनी चमकून राजांच्याकडे पाहिलं. पुतळाबाईंच्या चेहऱ्यावर वेदना पाहतात राजा गडबडीने म्हणाला, आम्ही थट्टा केली. आता मात्र वाटतं की आजारात तुम्हा सर्वांना बोलावून घेतलं असतं तर फार बरं झालं असतं. चला, आजचा एकंदर दिवस भारी कठीण दिसतो. आम्ही 7 मालाकडे जाणार आहोत. तुम्ही येणार? दोघींनी माना खाली केल्या. राजाने निस्वाट टाकला. महालाबाहेर गेला. राजा 7 मालात आला. राजाने सोयराबाईंच्या माली प्रवेश केला. महालाच्या प्रथम दरीत राजाराम उभा होता. राजाराम पुढे झाले. त्यांनी राजांचं पाय शिवलं. राजारामांना जवळ घेत राजांनी विचारलं, बाळराजा आम्ही गडावर आलो, तुम्ही सामोरे आला नाही? राजाराम क्षणभर बिचकले. त्यांनी एकदा मागं वळून महालात पाहिलं. खालच्या मानेने म्हणाला, आबासाहेब आपण आल्याचं आम्हाला कळलंच नाही. राजाने राजारामांना उचलून घेतलं. हसत म्हणालं, हे मात्र खोटं. आम्ही गडावरती चुपचाप यायला का तुमचे दादा महाराज आहोत? आम्ही यायचे झालं तर 4 नौबती झडतात. साऱ्या गडाला कळतं. बाळराजा इकडं पहा. राजारामाने राजांच्या नजरेला नजर दिली. बाळराजा खोटं कधी बोलत जाऊ नका. मग कोणीही सांगो, खोटेपणा जीवनात कधीही उपयोगी पडत नाही, हे लक्षात ठेवा. राजारामांसह राजा आत गेलो. महालात सोयराबाई साहेबा उभ्या होत्या. राजारामांना खाली सोडित राजा म्हणाला, आम्ही आलो पण तुमचं दर्शन मात्र घडलंच नाही, त्यामुळं आम्हाला इकडे यावं लागलं. आमचं नशीब मोठं. निदान बाळराजांना तरी पाठवायचं होतं. त्यांच्या दर्शनानं आणखीन कोणते शेकून घडले असते कोण सांगणार? काय बोलत आहे? त्या खरीच का त्यांना दरवाजे बंद झाले? कोणाचे? शंभूराजांनी बाळराजांना महालात यायला मनाई केली आहे. होय बाळराजे? राजाराम म्हणाले, होय आबासाहेब. दादा महाराजांनी आम्हाला महालात येऊ नका म्हणून सांगितलं. राजा उदित झालं. स्वतःला सावरीत राजारामांना म्हणाले, बाळराज आजारातून उठल्यापासून शोष पडतो, जरा पाणी आणता. राजाराम आत धावलं. राजा महाली उभे होतं, पण सोयराबाईंनी त्यांना बसा म्हटले नाही की ते काही बोलले नाही. राजांनाही काय बोलावं हे सुचत नव्हतं.
राजाराम महालात आलं आणि पाठोपाठ दाशी चांदीच्या तांब्या पेला घेऊन आली. तिनं पाणी ओतून दिलं. राजारामाने तो पेला हाती घेतला. राजाराम राजांच्याकडे जात होतं. राजांनी पेला हाती घेतला आणि सोयराबाई एकदम म्हणाल्या, पाणी न घ्यावं, कारण राजांचा हात एकदम थाबकला. कुणास माहिती पाणी कसलं असेल ते. राजांची मुद्रा क्षणात बदलली. आपला क्रोध आवडीत राजा म्हणाला, राणीसाहेब, जवान आदमी न वापरीत चला, या अपर आम्ही तुमच्या महाल येणार नाही. त्याला जगदंब साक्षी आहे, आम्ही येतो. आणि राजांच्या हातचा पेला गळून पडला. आपल्या बोलण्याचा एवढा भयंकर परिणाम होईल याची कल्पना नसलेल्या सोयराबाई जागच्या जागी खेळून राहिल्या. राजा निघून गेलं. घाबरलेलं राजाराम सोयराबाईंना बिलगलं. त्यांनी हाक मारली, आईसाहेब, आणि त्या हाकेने सोयराबाई भानावर आल्या. राजारामांना उराशी कवटळ मात्र त्या रडू लागल्या. राजा महालात आले तेव्हा संभाजीराजा महालात उभं होते. त्यांनी पुढे होऊन राजांचं पाय शिवलं. राजांनी विचारलं, युवराज कुठं होता? महाली, आम्ही आल्याची खबर मिळाली नाही. जी, मग सर्व भेटल्यावर यावं म्हणून. असं मोहीम कशी झाली? चांगली झाली. मिळालेल्या लुटीची जमा झालेली आहे, ती आम्ही विचारलं नाही. सदरेवर जाता की नाही? जी, अलीकडे गेलो नाही, कारण तिथं कोणी आम्हाला विचारित नाही. आमचं मन तिथं रमत नाही. युवराज, मन रमवण्यासाठी राज्यकारभार करायचा नसतो. एवढ्या कष्टाने जे राज्य उभं केलं ते मन रमवण्यासाठी नव्हे. राजारामांना तुम्ही महाली येण्याची बंदी घातली. संभाजीराजाने राजांच्याकडे पाहिलं. शांत मनाने, जी, काय गुन्हा घडला वाडराजांच्यातून? आबासाहेब, खरं सांगायचं झालं तर आम्हाला खरंच ऐकायचं आहे. बाळराजे आमचे माले आले तर त्यांना शिक्षा भोगावी लागते. ते आमच्या ध्यानी आलं तेव्हाच आम्ही त्यांना मनाई केली. राजाने संभाजीराजांच्याकडे पाहिलं. संभाजीराजांच्या डोळ्यात पाणी गोळा झालं होतं. त्यांच्या पाठीवर हात ठेवीत राजा म्हणाले, शंभूबाळ, राजकारण भावनेवर चालतच नसतं, त्याला बुद्धीचं बळ असावं लागतं. चला, सदरे सारी खोळंबली असती. आणि संभाजीराजांच्या सर राजा सदरेत आलं. हवेत खूप उष्मा होता. सदरे आनाजी, मोरोपंत, मिराजी, हंबीरराव, आनंदराव, रघुनाथ पंत हजर होते. राजाने आनाजीने क्षेमकुशल विचारलं. रामनगरच्या विजयाबद्दल मोरोपंतांचं कौतुक केलं. बघता बघता राजा पूर्ववत मोकळेपणे बोलू लागले. मोरोपंत, पावसाळा संपल्यानंतर आमचे खूप बेत आहेत, ते पार पाडायचे झाले त्याआधी इथली व्यवस्था पुरी व्हायला हवी. बागानगरमार्फत आम्ही विजापूरकरांशी सलोखा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मोगलांशी तसाच तह करण्याची आमची इच्छा आहे. तह करण्याचं कारण आनाजींनी विचारलं. आम्ही सांगितलं ना, पावसाळ्यानंतर काही काळ आमच्या राज्यात स्वस्तता हवी आहे. मिराजीपंत, तुम्ही मोगलांच्या बहादूर खानाकडे जा. विजापूरला आम्ही मदत केल्यामुळे ते थोडा संतापला असेल, पण तो लाचका होय. पैशाने त्याला वश करा. खंडणी आणि मोगलाची चाकरी मान्य करा. औरंगजेब काबूल कंधारच्या बंडाळ्यात गुंतला. तो येऊन आमचा तह मान्य करीपर्यंत पुष्कळ वेळ मिळेल. मोरोपंत, उरलेलं काम तुम्ही पार पाडा. आमचा तिसरा शत्रू सिद्धी, तो मात्र स्वस्त बसत नाही. आम्ही आजारी असता त्यानं आमच्या मुलकाला त्रास दिला. विंगुरल्यासारखी बंदरं जाळली. त्याची गय करून चालणार नाही. हवी तेवढी कुमक घेऊन तुम्ही सिद्धीचा मात्र पराभव करा. जी, मोरोपंत म्हणाले. राजाने मोरोपंतांना मोहिमेची वेळ दिली. सर्व वाटाघाटी ठरल्या. अष्टप्रधानांनी मान्यता दिली. साहेब, सदर राजे म्हणाले, रघुनाथ पण घरी काय किंवा बाहेर काय, आम्हाला सदैव रणांगणच चाच विचार करावा लागतो. आम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाणार आहोत. येणार? जी. पावसाची चिन्ह दिसतात. तेव्हा आनाजी म्हणाला, आनाजी, वादळ तर आमच्या 5वीला पोचला. पहा ना, आम्ही गडावर आलो, पण क्षणाची उसद नाही. चला शिंबूराजे, तुम्ही येणार? जी, मी समजलं. रघुनाथ पण तानाजी, चला. राजे नगारखाने बाहेर आले. पुरेला भवानी टोकाकडे काळ्याभोर ढगांनी फळी धरली होती. जोराचा वारा वाहत होता. राजा पेठेतून जात होते. व्यापारी मुजरे करीत होते. राजांनी बामण ओढावला आणला आणि जगदीश्वराच्या टेकडीवर राजा आला. समोर काळ्या दगडात बांधलेलं मंदिर दिसत होतं. देवालयाचा सुवर्ण कळस उठून दिसत होता. आणि मंदिरात जाऊन राजांनी देवदर्शन घेतलं. दर्शनात आटपून राजा पूर्वीच्या दरवाज्यात आलं. समोर दूरवर पागेची इमारत दिसत होती. भवानी टक नजरेत येत होता. रघुनाथ पंत म्हणाले, गड मोठा विशाल, देवाचं देणं विशालच असतं. पंत, समोर गोळा होणाऱ्या पावसाकडे राजा पाहत होतं. एक काळाभोर मेघ आकाशातून पुढं सरकत होता. हवेत खूप उकाडा होता. वारा थांबला होता. क्षणभर सारं आसमंत स्थिर झाल्याचा भास झाला.
वीज लख्खन चमकली, पाठोपाठ ढगांची नव्वद चढली. पाऊस आला. अनाजी म्हणाले, बरं झालं. देवळात आल्यावर पावसाला रघुनाथ पंत म्हणाले. पाऊस कोसळत होता, विजा कडकडत होत्या. सेवकांनी उडीवर बैठक घातली. राजा सर्वांवर सह बैठकीवर बसला. देवालयाच्या चारी बाजूंच्या ओऱ्यांचं पाणी आतल्या चौकाच्या फरशीवर पडत होतं. त्याचा अखंड नाद उठत होता. आकाशात बदललेल्या वाऱ्यावर ढगांची उलथापालथ होत होती. पावसांचा वेग वाढत होता. हळूहळू पाऊस कमी झाला. सायंकाळची सूर्यकिरण गडावर फाकले. वाड्याकडे जाण्यासाठी राजा उठलं. राजा देवालयाच्या बाहेर आलं. आकाश नितळ होतं. मातीचा वास दरवळत होता. एक भला मोठा पांढरा ढग माथ्यावर आला होता. राजांची नजर त्याच्यावर स्थिर आली. मेघाकडे बोट दाखवीत राजा म्हणाले, रघुनाथ पण तो मेघ पाहिला? काही काळापूर्वी जलानं संपन्न असलेला मेघ आता कसा फिकं वाटतो नाही? आपली संपत्ती रीती करून मोकळा झाला ना तो, रघुनाथ पंत म्हणाले. राजांच्या चेहऱ्यावरचं स्मित झळकलं. म्हणाले, खरंच वाऱ्यावर फिरणारा, आकाशातून मुक्तपणे भ्रमण करणारा हा वैरागी मेघ. तपश्चर्याने त्याचं जीवन कसं समृद्ध बनलेलं. पण त्या वैरागी मेघाला देखील पृथ्वीचं व्याकुळ तृषार्थ रूप मोहितं. पाहता पाहता आपलं सर्वस्व पृथ्वीला अर्पण करून मोकळा होतं. दानाने जीवन समृद्ध होतं असं म्हणतात, पण हे दान एवढं विलक्षण की दानाने निष्प्रभ झालेल्या मेघाहाती वाऱ्यावर विरून जाण्याखरीच काहीच उरत नाही. रात्री राजा आपल्या नित्याचा फराळ आटपून झोपण्याकरता महाली आला. समयात तेवत होत्या. महालाच्या दाराशी पावलं अडखळली. महालात सोयराबाई उभ्या होत्या. राजांना पाहता डोळ्यांना पदर लावला. राजा संतपणे जवळ गेले. राणीसाहेब, काय झालं? सोयराबाईंनी नजर वळी केली. त्या म्हणाल्या, चुकून बोलून गेले. असं बोललं जातं ते चुकूनच संयम राहिला नाही म्हणजे म्हणून काही घाव बसायचा टळत नाही. चुकून म्हणते ना, क्षमा मागायची काहीच गरज नाही. आमच्या मनात काहीच नाही. खरं आम्ही खोटं बोलत नसतो. मग महाली ते अशक्य, पण त्यानं काही बिघडलं नाही. तुम्ही आमच्या महाली येताच ना. माझ्या मनाला राणीसाहेब, आम्ही आज फार थकलो म्हणावं, तसं आम्हाला अजून बरं वाटत नाही. आम्ही झोपतो. राजा पलंगाजवळ गेले. पलंगाला हात जोडून चिंतनात मग्न झालेली मूर्ती सोयराबाईंनी काहीशी निहाळली. हलक्या पावलांनी महालाबाहेर पडल्या. समयास शांत करण्यासाठी महादेव जेव्हा महाली आला तेव्हा राजांना निद्रा लागली.